विचार करा, भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात, म्हणजे जिथे जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे, तिथे तब्बल 30 लाख लोक एकाच वेळी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. हो, आणि ही काही साधीसुधी माहिती नाहीये. हा देशाचा सर्वात महत्वाचा डेटा असणार आहे. नक्कीच. आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकार या 31 लाख लोकांना सांगतंय की आम्ही तुम्हाला कोणतंही मशीन किंवा टॅबलेट देणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे देशाचा हा इतका संवेदनशील आणि महाकाय डेटा या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या खासगी मोबाईलवर गोळा करायचा आहे. हे ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमातल्या कथेसारखं वाटतंय ना? हो, तसं वाटतं खरं. पण 2027च्या जनगणनेत नेमकं हेच घडणार आहे. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे, जो यावेळच्या जनगणनेला आजवरच्या इतिहासातील सर्वात वेगळा आणि आव्हानात्मक प्रकल्प बनवतो. मुळात कागद आणि पेनची जागा आता थेट लोकांच्या खिशातल्या स्मार्टफोन्सनी घेतली आहे. अगदी बरोबर. कसं आहे, तंत्रज्ञानाचा एवढा मोठा वापर याआधी कधीच झाला नव्हता. म्हणूनच हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण या महाकाय प्रशासकीय प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजाचं विश्लेषण करणार आहोत. हो, भारत सरकारच्या महारजिस्ट्रार कार्यालयाने जारी केलेलं ते सर्क्युलर क्रमांक 7. बरोबर. या परिपत्रकामध्ये आगामी जनगणनेचे जे आर्थिक आणि प्रशिक्षण निकष आहेत ना, ते सविस्तर दिले आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जे लाखो प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हे काम करणार आहेत, त्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे यात आहेत. आणि हे फक्त काही कंटाळवाणे सरकारी नियम नाहीत. तसं पाहिलं तर अत्यंत मर्यादित बजेटमध्ये मानवी इतिहासातील सर्वात मोठा डिजिटल डेटा गोळा करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. हो, आणि तो कसा चालणार आहे याची ही एक थक्क करणारी ब्लूप्रिंट आहे. नक्कीच. कारण जेव्हा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल शिफ्ट करतो, तेव्हा केवळ आकडेवारी बदलत नाही, तर एकंदरीत संपूर्ण प्रशासकीय संस्कृतीच बदलते. तो मोबदल्याचा साहजिकच आहे. पैशांचा मुद्दा सर्वात आधी येतो. बरोबर ना? म्हणजे जनगणनेसारख्या या महाकाय प्रक्रियेला आपण एखाद्या गिग इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? कारण हे काम नेमकं कसं चालतं आणि प्रत्यक्ष मैदानात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय मानधन मिळतं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर परिपत्रकात खूप स्पष्ट माहिती दिली आहे. हे जनगणनेचे काम एकाच वेळी पूर्ण होणार नाहीये. ते 2 सुस्पष्ट टप्प्यांत विभागले गेले आहे. अच्छा, म्हणजे 2 वेगळे टप्पे आहेत. हो. पहिला टप्पा आहे घरयादी किंवा ज्याला आपण हाऊस लिस्टिंग म्हणतो. हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत चालेल. ओके, म्हणजे यात फक्त घरांची माहिती घेणार? हो, प्रामुख्याने घरांची नोंदणी आणि त्यांच्या स्थितीची माहिती घेतली जाईल. आणि मग दुसरा टप्पा आहे प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीचा, जो फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. म्हणजे आधी घरांची मोजदाद आणि नंतर त्या घरातील माणसांची मोजदाद. हे तर्कशुद्ध आहे. पण मग या दोन्ही टप्प्यांसाठी मिळून काम करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना एकूण किती मानधन मिळणार? या प्रश्नाचे अतिशय स्पष्ट उत्तर या दस्तऐवजात आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना या संपूर्ण कामासाठी एकूण 25,000 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. 25,000? हो, म्हणजे हे दोन्ही टप्पे मिळून का? हो, हे मानधन दोन्ही टप्प्यांच्या कामावर आधारित आहे. पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे घरयादीसाठी 9,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे लोकसंख्या मोजणीसाठी 16,000 रुपये. असं हे विभाजन आहे. एक मिनिट थांबा. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हे जे 25,000 रुपये आहेत, ते त्यांना दर महिन्याला पगार मिळतो तसे मिळणार का? नाही, तसं नाहीये. किंवा मग काम सुरू करण्याआधी काही ॲडव्हान्स दिला जाणार का? कारण हे काम तर अनेक महिने चालणार आहे. मुळात इथे महिन्याच्या पगारासारखी किंवा ॲडव्हान्स देण्याची कोणतीही पद्धत नाहीये. परिपत्रक अतिशय स्पष्ट सांगतंय की हे दिलेलं जनगणनेचं काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतरच हे मानधन दिलं जाईल. बापरे, म्हणजे काम पूर्ण झाल्यावरच पैसे? हो, म्हणजे प्रत्येक टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित चार्ज ऑफिसर खात्री करेल की काम योग्य रीतीने आणि अचूक झालं आहे, आणि त्यानंतरच ते मानधन संबंधित कर्मचाऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा होईल. हे थोडं कडकच आहे. म्हणजे आधी महिने ऊन पावसात भटकायचं, लोकांच्या शिव्या खायच्या, सगळा डेटा भरायचा आणि मग शेवटी जाऊन पैसे मिळणार. कसं आहे, कामाची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं. तेही आहे. पण मग या पूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं काय? त्यांना किती मानधन मिळतं? हे बघा, त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची किंवा राज्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांचे मानधनही त्याच प्रमाणात जास्त आहे. म्हणजे साधारण किती? उदाहरणार्थ,
जे चार्ज ऑफिसर आणि डिस्ट्रिक्ट सेन्सस ऑफिसर आहेत त्यांना संपूर्ण प्रक्रियेसाठी 45,000 रुपये मिळतील. अच्छा. आणि राज्याच्या पातळीवर जे असतात? जे स्टेट नोडल ऑफिसर आहेत त्यांना सर्वाधिक 75,000 रुपये मानधन दिलं जाईल. हे सुद्धा दोन्ही टप्पे मिळूनच आहे. हे आकडे ऐकायला तसे मोठे वाटतात, पण इथेच मला मगाशी आपण ज्या गिग इकॉनॉमीबद्दल बोलत होतो ना, हां. त्याची आठवण येते. म्हणजे स्विगी आणि झोमॅटो सारखं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तेच. जसं तिथे डिलिव्हरी पार्टनर स्वतःची गाडी आणि स्वतःचा फोन वापरतात, हं. तसंच इथेही होणार आहे का? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की ही डिजिटल जनगणना आहे. हो, तंत्रज्ञानाचा मोठा वापर आहे यात. मग जर हे सर्व काम डिजिटल आहे, हं. तर सरकार या 31 लाख प्रगणकांना काम करण्यासाठी टॅबलेट किंवा मोबाईल देणार का? हा एक अत्यंत संवेदनशील आणि कळीचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नाही. खरंच? एकही टॅबलेट देणार नाही? नाही. परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलं आहे की प्रगणक आणि पर्यवेक्षकांना डेटा संकलनासाठी स्वतःचा मोबाईल डिव्हाइस वापरावा लागेल, ज्याला आपण ब्रिंग युअर ओन डिव्हाइस किंवा BYOD धोरण म्हणतो. हे खरंच चक्रावून टाकणारं आहे. 31 लाख लोकांनी स्वतःचा वैयक्तिक फोन सरकारी कामासाठी वापरायचा. हो, सरकार त्यांना कोणताही टॅबलेट, लॅपटॉप किंवा मोबाईल पुरवणार नाही. पण देशाचा इतका संवेदनशील डेटा आणि तो लोकांच्या खासगी फोनवर, यामागे सरकारचा नेमका तर्क काय आहे? हे तर खूप मोठी जोखीम पत्करल्यासारखं वाटते मला. वरवर पाहता ती जोखीम वाटते नक्कीच. पण जर आपण प्रशासकीय आणि लॉजिस्टिक दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागील कारण आपल्याला समजेल. म्हणजे खर्चाचा विचार केलाय का त्यांनी? विचार करा, जर सरकारने 31 लाख टॅबलेट्स खरेदी करायचे ठरवले असते तर काय झालं असतं? टेंडर काढण्यापासून ते प्रत्यक्ष खरेदीत लागणारा वेळ, हजारो कोटी रुपयांचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 31 लाख उपकरणांचे देशभरात वितरण करणे. हो, आणि काम संपल्यावर ते परत गोळा करणे. म्हणजे अनेक टॅबलेट्स खराब झाले असते, काहींची बॅटरी गेली असती, काही हरवले असते. अगदी बरोबर. ही एक मोठी प्रशासकीय आपत्तीच ठरली असती. स्वतःचा डिव्हाइस वापरण्याच्या धोरणामुळे हार्डवेअर खरेदीचा प्रचंड मोठा सरकारी खर्च वाचत आहे. ते मात्र खरं आहे. शिवाय मानवी वर्तणुकीचा विचार केला तर लोक त्यांच्या स्वतःच्या फोनवर ज्याच्या कीपॅडची त्यांना सवय असते त्यावर जास्त वेगाने टायपिंग करू शकतात. यामुळे डेटा संकलन अधिक जलद गतीने होईल असा सरकारचा अंदाज आहे. ठीक आहे, लॉजिस्टिकचा युक्तिवाद मी मान्य करतो, पण यातले अनेक प्रगणक हे ग्रामीण भागात काम करणार आहेत. तिथे उन्हात फिरताना फोन गरम होणे, बॅटरी संपणे, स्वतःचा इंटरनेट डेटा संपणे यांसारख्या अडचणी येतीलच ना? अडचणी तर नक्कीच येणार आहेत. आणि प्रवासाचा खर्च? घरोघरी फिरण्यासाठी जो पेट्रोलचा खर्च येईल त्यासाठी सरकार वेगळा प्रवास भत्ता म्हणजे TADA देणार का? इथेही शासनाने आपला हात आखडता घेतला आहे. परिपत्रकानुसार वाटप केलेल्या भागात भेटी देण्यासाठी कोणताही स्वतंत्र TA किंवा DA दिला जाणार नाही. अरे बापरे, म्हणजे ते स्वतःच्या खिशातून भरायचं? जे 25,000 रुपये मानधन ठरलं आहे त्यातच हा प्रवास खर्च आणि इंटरनेटचा खर्च समाविष्ट आहे असं गृहीत धरण्यात आलं आहे. हे तर खूपच आव्हानात्मक आहे. म्हणजे त्या 25,000 रुपयांमधूनच स्वतःचं पेट्रोल टाकायचं, मोबाईलचा डेटा पॅक मारायचा आणि फोनची झीझी सहन करायची. हो, ते सर्व त्या मानधनातच कव्हर होतं. आता मला सांगा, जेव्हा 31 लाख लोक आपापले वेगवेगळे ब्रँडचे फोन, ज्यांचे अँड्रॉइड व्हर्जन वेगवेगळे आहेत, त्यावर सरकारचं नवीन ॲप डाउनलोड करतील, तेव्हा गोंधळ तर उडणारच. तांत्रिक अडचणी येण्याची दाट शक्यता आहे. हो ना, ॲप क्रॅश होईल, कुणाला ते चालवता येणार नाही. मग ह्या सर्व लाखो कर्मचाऱ्यांना हे ॲप कसं वापरायचं हे शिकवणार कोण? आणि म्हणूनच या जनगणनेचा सर्वात कळीचा आणि गुंतागुंतीचा भाग म्हणजे तिची प्रशिक्षण प्रणाली. म्हणजे ट्रेनिंगची काही वेगळी सोय आहे का? हो, कोणत्याही जनगणनेच्या यशाचं गमक हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना किती अचूक प्रशिक्षण दिलं जातं यातच दडलेले असते. या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने एक प्रचंड मोठी प्रशिक्षणाची साखळी तयार केली आहे. साखळी? ही साखळी नेमकी कशी काम करते? कारण 31 लाख लोकांना एकाच वेळी एकाच वर्गात बसून शिकवणं तर शक्य नाही. म्हणूनच ही साखळी वरून खाली झिरपत जाते. याची सुरुवात होते राष्ट्रीय पातळीवरून. सर्वात वर 100 नॅशनल ट्रेनर्स असतील. ओके. हे 100 तज्ज्ञ लोक खालील 2,000 मास्टर ट्रेनर्सना अत्यंत सखोल प्रशिक्षण देतील. मग हे 2,000 मास्टर ट्रेनर्स आपापल्या राज्य आणि जिल्हा पातळीवर जातील. अच्छा, म्हणजे ते पुढे जिल्ह्याच्या लेव्हलला शिकवणार? हो, आणि तिथे ते सुमारे 44,000 फील्ड ट्रेनर्सना तयार करतील. आणि शेवटी या साखळीच्या तळाशी हे 44,000 फील्ड ट्रेनर्स तब्बल 31 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष वर्गात बसवून प्रशिक्षण देतील. अरे वा,
हे ऐकायला एखाद्या मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या रचनेसारखं वाटतंय. तसं म्हणू शकता तुम्ही. किंवा आपण लहानपणी जो फोनचा खेळ खेळायचो तसं, जिथे पहिला माणूस दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगतो आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत तो शब्द पूर्णपणे बदललेला असतो. चायनीज विस्पार सारखं. हो, अगदी तेच. जर 100 लोकांनी दिलेली माहिती 31 लाख लोकांपर्यंत पोहोचताना मध्येच बदलली किंवा चुकीची समजली गेली तर संपूर्ण देशाचा डेटा चुकीचा येऊ शकतो. तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. हीच या मॉडेलमधील सर्वात मोठी भीती असते. म्हणूनच सरकारने या प्रशिक्षणासाठी अत्यंत प्रमाणित मॅन्युअल्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स आणि CMMS पोर्टलचा आधार घेतला आहे. CMMS पोर्टल? हो, सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टम, जेणेकरून व्यक्तिगत अर्थ लावण्याला वावच राहू नये. सगळी माहिती एकाच फॉर्मॅटमध्ये सर्वांपर्यंत पोचावी. बरं, या प्रगणकांना हे जे 4-5 दिवसांचे कंटाळवाणे तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे लागेल, त्यासाठी काही मानधन किंवा भत्ता आहे का, की तेही फुकटच करायचे? नाही, प्रशिक्षणासाठी स्वतंत्र तरतूद आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्यावर प्रतिदिन 600 रुपये प्रशिक्षण भत्ता मिळेल. आणि या 600 रुपयांमध्ये जेवणाची काही सोय आहे की ते स्वतः घरून डबा घेऊन जायचे? परिपत्रकात याचा स्पष्ट हिशोब दिला आहे. या 600 रुपयांमध्येच 200 रुपये अल्पोपहारासाठी म्हणजे चहा नाश्त्यासाठी समाविष्ट आहेत. अच्छा. म्हणजे प्रत्यक्ष हातात 400 रुपये रोख आणि 200 रुपयांची चहापाण्याची सोय, असं हे स्वरूप आहे. ठीक आहे. पण समजा एखादा माणूस या प्रशिक्षणाला गेला, तिथे मस्त 5 दिवस AC मध्ये बसून चहा समोसा खाल्ला आणि रोजचे 600 रुपये भत्त्याचे घेतले. असं होऊ शकतं. पण जेव्हा प्रत्यक्ष फेब्रुवारी महिन्यात भरूनात घरोघरी जाऊन माहिती गोळा करायची वेळ आली, तेव्हा त्याने काहीतरी कारण सांगून काम करण्यास नकार दिला. तर काय? इथेच प्रशासनाने आपला खरा इंगा दाखवला आहे. भूतकाळातील अनुभवांवरून सरकारला हे चांगलंच ठाऊक आहे की काही लोक केवळ प्रशिक्षणाचे पैसे मिळवण्यासाठी येतात. हो, आणि प्रत्यक्ष कष्टाचं काम टाळतात. म्हणूनच एक अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आला आहे. जर एखाद्याने प्रशिक्षण घेतले पण प्रत्यक्ष जनगणनेचे काम पूर्ण केले नाही, तर त्याला कोणताही प्रशिक्षण भत्ता दिला जाणार नाही. बापरे, म्हणजे काम केलं नाही तर आधी घेतलेल्या प्रशिक्षणाचे पैसेही बुडाले? हो, अजिबात पैसे मिळणार नाहीत. हा नियम खूपच कडक आहे. कडक आहे, पण प्रशासकीय शिस्त राखण्यासाठी आणि पैशांची उधळपट्टी थांबवण्यासाठी तो आवश्यक आहे. म्हणूनच आता कागदी हजेरी चालणार नाही. म्हणजे तिथेही डिजिटल सिस्टीम आहे का? हो ना. CMMS पोर्टलवर या सर्व कर्मचाऱ्यांची दररोजची उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले आहे. डिजिटल हजेरी लागली आणि काम पूर्ण झाल्याचा रिपोर्ट आला तरच भत्त्याचे आणि मानधनाचे पैसे मिळतील. म्हणजे पूर्णपणे डिजिटल पाळत ठेवली जात आहे. हे खूपच शिस्तबद्ध आहे. पण आपण पुन्हा त्या तांत्रिक मुद्द्याकडे येऊया. कोणता मुद्दा? तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं, नियम कडक केले, सगळं बरोबर. पण जेव्हा हे 31 लाख लोक एकाच दिवशी, समजा 1 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता आपापल्या मोबाईलवरून एकाच वेळी जनगणनेचे ॲप उघडतील आणि डेटा फीड करायला लागतील, तेव्हा सर्व्हरवर प्रचंड लोड येईल. नक्कीच सर्व्हर डाऊन होणारच. ॲप क्रॅश होणार, कुणीतरी आपला पासवर्ड विसरणार, कुणाचं लोकेशन ट्रॅक होणार नाही, अशा अनंत तांत्रिक अडचणी येणार. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारची पर्यायी व्यवस्था काय आहे? हाच तो मेक ऑर ब्रेक क्षण आहे. आणि म्हणूनच सरकारने पहिल्यांदाच तांत्रिक मनुष्यबळाची एक मोठी कंत्राटी फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. अच्छा, कंत्राटी पद्धतीवर? हो, जनगणनेच्या इतिहासात याआधी कधीही तांत्रिक मदतीसाठी इतकी मोठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली नव्हती. मग या तांत्रिक फौजात नेमके कोण असणार आहेत आणि त्यांचं काम काय असेल? राज्य, जिल्हा आणि अगदी स्थानिक स्तरावर तांत्रिक सहाय्यक आणि मल्टीटास्किंग स्टाफ यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. म्हणजे IT सपोर्ट सारखं? अगदी तसंच. हे लोक प्रामुख्याने तेच करतील जे तुम्ही मगाशी म्हणालात. पोर्टल सुरळीत चालवणे, प्रगणकांचे पासवर्ड रिसेट करणे, ॲप क्रॅश झाल्यास तात्काळ मदत करणे. बरं, पण ही भरती कायमस्वरूपी असणार की तात्पुरती? आणि ह्या पदांसाठी पगार किती असेल? ही पदे पूर्णपणे तात्पुरती आहेत. केवळ 18 महिन्यांसाठी ही भरती असणार आहे, जानेवारी 2026 पासून. आणि पगार? पगाराचा विचार केला तर तांत्रिक सहाय्यकाला जास्तीत जास्त 25,000 रुपये प्रति महिना आणि MTSला 18,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. 18 महिने संपले की हे कंत्राट आपोआप संपुष्टात येईल. एक मिनिट हा, इथे मला मोठा विरोधाभास दिसतोय. अवघ्या 18 महिन्यांसाठी आणि जास्तीत जास्त 25,000च्या पगारात चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञ मिळवणे सरकारला कसं शक्य होईल? तुम्हाला असं का वाटतं?
अहो 2026च्या IT मार्केटमध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या इंजिनियरला 25,000 रुपये देऊन 18 महिन्यांच्या अशा नोकरीसाठी कसे राजी करू शकता, जिथे 18 महिन्यानंतर तो नक्कीच बेरोजगार होणार आहे? हे तर अशक्यच वाटतंय. तुमचा आक्षेप अगदी बरोबर आहे, जर आपण IT शहरांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. पण इथली खरी मेख वेगळीच आहे. म्हणजे सरकारला इंजिनियर्स नको आहेत का? या पदांसाठी अत्यंत उच्चस्तरीय सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा कोडरची अपेक्षाच नाहीये. त्यांना प्रामुख्याने पोर्टल हाताळणे, स्थानिक प्रगणकांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि डेटा व्यवस्थापन करणे इतकंच अपेक्षित आहे. अच्छा, म्हणजे बेसिक काम आहे. हो. टियर 2 किंवा टियर 3 शहरांमधील जे स्थानिक तरुण आहेत ना, ज्यांच्याकडे बेसिक तांत्रिक ज्ञान आहे, त्यांच्यासाठी 18 महिन्यांचा हा सरकारी मेगा प्रोजेक्टचा अनुभव आणि 25,000 रुपये पगार ही एक अत्यंत आकर्षक संधी ठरू शकते. म्हणजे सरकारला हाय एंड इंजिनियर्स नको आहेत, तर त्यांना टेक सॅव्ही स्थानिक मुलं हवी आहेत, जे ही रोजची तांत्रिक कटकट सोडवू शकतील. पण ही भरती सरकार स्वतः करणार का? नाही, शासनावर दीर्घकालीन प्रशासकीय बोजा पडू नये आणि भविष्यात निवृत्ती वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही भरती थेट सरकार करणार नाही. मग कोण करणार? ही सर्व पदे आउटसोर्सिंग एजन्सी मार्फत भरली जातील. म्हणजे सरकार थेट मालक नाही, तर एजन्सी मालक आहे. अगदी बरोबर. आणि परिपत्रकात एक अत्यंत कठोर अट टाकली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्यात सरकारी नोकरीत कायम करण्याचा कोणताही हक्क नसेल. म्हणजे ते नंतर परमनंट नोकरी मागू शकत नाहीत? हो, ते कोणत्याही न्यायालयात जाऊन असा दावा करू शकणार नाहीत की आम्ही जनगणनेचं काम केले आहे, आता आम्हाला सरकारी नोकरीत कायम करा. हे एक प्रकारचं तात्पुरतं कंट्रॅक्च्युअल बँडेड आहे, जे केवळ हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंतच अस्तित्वात असेल. हे खरंच खूप विचारपूर्वक आखलेलं नियोजन आहे. या सगळ्याचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण स्पष्ट नकाशा आता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. नक्कीच, ही खूप मोठी प्रशासकीय कसरत आहे. एकीकडे पैशांची बचत करण्यासाठी लोकांचे स्वतःचे फोन वापरणे आणि दुसरीकडे तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक कंत्राटी तरुणांची फौज उभारणे. जर आपण या संपूर्ण चित्राकडे पाहिले तर हे फक्त आकडेवारी गोळा करण्याचं साधं काम राहिलेलं नाही. हा देशाच्या प्रशासकीय लवचिकतेचा आणि डिजिटल क्षमतेचा एक मोठा प्रयोग आहे. ठीक आहे, तर आता आपण या सखोल विश्लेषणाचा एक गोषवारा मांडूया, जेणेकरून जे लाखो प्रगणक हे काम करणार आहेत त्यांच्या मनातील प्रश्नांची स्पष्ट उत्तरे त्यांना मिळतील. हो, थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे मानधन. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना एकूण 25,000 रुपये मिळतील. 9,000 आणि 16,000 अशा 2 टप्प्यांत, आणि ते महिन्याला नाही तर काम पूर्ण झाल्यावरच मिळतील. बरोबर. दुसरे म्हणजे काम कसे करायचे. स्वतःचा मोबाईल वापरावा लागेल, टॅबलेट किंवा वेगळा प्रवास भत्ता मिळणार नाही. सर्व खर्च त्या 25,000तच भागवायचा आहे. अगदी बरोबर. तिसरे म्हणजे प्रशिक्षण. 600 रुपये रोजचा भत्ता आहे, ज्यामध्ये 200 रुपये चहा नाश्त्याचे आहेत. पण जर प्रत्यक्ष जनगणनेचं काम केलं नाही तर प्रशिक्षणाचे पैसे अजिबात मिळणार नाहीत. हो, हा नियम खूप महत्वाचा आहे. आणि चौथे, ॲप आणि पोर्टलच्या कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी सरकार आउटसोर्सिंगद्वारे 18 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने तांत्रिक सहाय्यकांची एक मोठी फौज उभारत आहे. अत्यंत अचूक आणि मुद्देसूद गोषवारा. या परिपत्रकातील प्रत्येक महत्वाचा आर्थिक आणि तांत्रिक पैलू आपण इथे उलगडून दाखवला आहे. आणि मला वाटतं ही माहिती केवळ जनगणनेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर सामान्य नागरिकांसाठी तितकीच महत्वाची आहे. हो, कारण शेवटी ही सगळी प्रक्रिया लोकांसाठीच आहे. कारण उद्या जेव्हा 2026 किंवा 2027 मध्ये एखादा प्रगणक, तो कदाचित तुमचा स्थानिक शिक्षक असू शकतो किंवा एखादा महसूल कर्मचारी असू शकतो, जेव्हा तो भर उन्हात आपल्या दारात जनगणनेसाठी येईल आणि त्याच्या स्वतःच्या फोनवर आपला डेटा भरत असेल, तेव्हा त्याच्या कामाचा ताण, त्याला मिळणारा मोबदला आणि त्यामागील या महाकाय प्रशासकीय यंत्रणेची व्याप्ती आपल्याला समजलेली असेल. नक्कीच. ही जाणीव नागरिक आणि प्रत्यक्ष काम करणारे प्रगणक यांच्यातील सहानुभूती आणि सहकार्य अधिक दृढ करू शकते. तो केवळ काही प्रश्न विचारत नाहीये, तर तो एका प्रचंड मोठ्या अदृश्य डिजिटल साखळीचा अंतिम दुवा आहे, ज्यावर संपूर्ण देशाचं भविष्य अवलंबून आहे. तर या अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकांचे आणि या मेगा प्रोजेक्टचे आपण खूप सविस्तर विश्लेषण केले. हो, खूप चांगल्या प्रकारे आपण सगळे मुद्दे कव्हर केलेत. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मला सर्वांसमोर ठेवायचा आहे. आज आपण पाहिलं की 31 लाख लोकांच्या स्वतःच्या खाजगी स्मार्टफोन्सवर संपूर्ण देशाचा अत्यंत संवेदनशील डेटा गोळा केला जाणार आहे, आणि यावरच हे महाकाय प्रशासन विसंबून आहे. हो.
जर तंत्रज्ञान आणि लोकांचा स्मार्टफोनवरचा विश्वास इथपर्यंत पोहोचला आहे तर भविष्यात सरकारी माहिती संकलनाचं स्वरूप कसे असेल? काय एक दिवस असा येईल जेव्हा जनगणनेसाठी कोणालाही आपल्या घरी येण्याची गरजच उरणार नाही? म्हणजे थेट नागरिकांनीच माहिती भरायची. हो, प्रत्येक नागरिकाच्या फोनवरच एक सेन्सस ॲप असेल आणि आपणच आपला डेटा थेट सरकारला अपलोड करू शकू. जर बँकिंग आणि टॅक्स आपण स्वतः भरू शकतो तर जनगणना का नाही? या महाकाय प्रशासकीय प्रक्रियेतून मानवी हस्तक्षेपाचा हा दुवा कायमचा पुसला जाईल का? या प्रश्नावर विचार करत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासोबत.